झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बोरगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे। बहिणीच्या लग्नाच्या तयारी दरम्यान झाडाची फांदी तोडताना विजेचा शॉक लागून 17 वर्षीय भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय रोशन ठाकरे हा आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या तयारी दरम्यान मंडप टाकण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला होता। यावेळी झाडाच्या वरून गेलेल्या विजेच्या तारांकडे त्याचे लक्ष गेले नाही। फांदी तोडत असताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि जोरदार धक्का बसला। या धक्क्याने रोशन झाडावरून खाली कोसळला। नातेवाईकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोशनला मृत घोषित केले। लग्नासंबंधाच्या कार्यक्रमासाठी उंबराच्या फांदी तोडायला गेला असताना तिथं मेन लाईनचं शॉर्ट सर्किट झालं। ते सर्किटमुळे तो बेशुद्ध अवस्थेत आम्हाला आढळला। लोकांच्या आवड झाल्यानंतर आम्ही गेलो तिथं, ते घटनास्थळी आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडला। आम्हाला वाटलं तो वाचेल, यासाठी आम्ही दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। रोशन हा 2 भावांपैकी धाकटा असून त्याने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। ज्या घरात लग्नाच्या आनंदाची तयारी सुरू होती त्याच घरात या घटनेमुळे दुःखाचं वातावरण पसरलं आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।